जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी सुक्रे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्याच टिक्कर मराठी या प्लॅटफॉर्मवर। तर सध्या तुम्ही पाहत आहात की पोलीस भरतीला आपले जे काही 4 विषय आहेत सगळे विषय अगदी महत्त्वाचे आहेत, कारण पेपर पॅटर्न हा ठरलेला असतो। 25-25 मार्काला प्रत्येक विषय आहे, म्हणून सगळेच विषय आपल्याला इक्वली अभ्यासायचे आहेत। तर त्यातलाच आपला एक विषय आहे आपला मराठी व्याकरण। अगदी स्कोरिंग वाला सब्जेक्ट आहे, जास्त अभ्यास याच्यासाठी वेगळा असं करावा लागत नाही, कारण आपली मातृभाषाच आहे मराठी, फक्त त्याचं आपल्याला व्याकरण शिकायचं आहे। ठीक आहे, स्कोरिंग वाला सब्जेक्ट आहे, परंतु तुम्ही जर कन्सेप्ट क्लिअर प्रत्येक टॉपिकच्या केल्या नाहीत, आता आपले 35 ते 40 टॉपिक आहेत, तर कन्सेप्ट नाही क्लिअर केल्या तर सोपे सोपे प्रश्न सुद्धा तुमचे चुकणार। तर असा एक टॉपिक आज मी डेमो लेक्चरच्या माध्यमातून घेऊन आलेली आहे, ज्याचं नाव आहे समास। या टॉपिक मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं खूप सारं कन्फ्युजन असतं की जो काही सामासिक शब्द बनलेला असतो, या सामासिक शब्दामध्ये 2 शब्द एकत्रीकरण झालेलं असतं, मग या 2 शब्दांमध्ये विग्रह करताना काय प्रत्यय लागतो किंवा 2 शब्दांमध्ये नक्की कुठला शब्द प्रधान आहे हे बऱ्याच विद्यार्थ्यांना ओळखता येत नाही, त्याच्यावरच डिपेंड आहे। आपल्याला क्वेश्चन खूप सारे समासावर विचारले जातात, तर याच्यासाठी आपल्याला 2 शब्दांमध्ये कुठला शब्द महत्त्वाचा आहे, कुठला शब्द प्रधान आहे हे माहिती असणं गरजेचं असतं। त्याच्यामुळेच मी आज समास टॉपिक तुमच्या समोर पूर्ण कन्सेप्ट क्लिअर करणार आहे। तर परिवर्तन बॅच साठी आपलं डेमो लेक्चर असणार आहे, म्हणजेच आपली ही बॅच जी काही चालू होत आहे, टिक्कर मराठीचे 12 सक्सेसफुल बॅचेस झाल्याच्या नंतर 13वी सक्सेसफुल बॅच आपली ठरणार आहे। ठीक आहे, तर या बॅच मध्ये ऍडमिशन अजून चालू आहेत। कन्सेप्ट पूर्ण आपल्या बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सगळ्या विषयांच्या होणार आहेत। तर आपण या बॅच मध्ये कशा पद्धतीने प्रत्येक विषय शिकणार आहोत याचाच थोडासा डेमो इथं आपण घेतोय, म्हणूनच याला नाव दिलेलं आहे डेमो लेक्चर। तर समास या टॉपिकच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत की कशा पद्धतीने आपल्याला कन्सेप्ट समास टॉपिकच्या क्लिअर करायच्या आहेत। तर त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ व्यवस्थित शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर चालू करूयात आपण। समास हा जो काही टॉपिक आहे, नावातच ट्रिक आपण काढत असतो प्रत्येक टॉपिक मध्ये, प्रत्येक पॉइंट मध्ये। ओके, बघा समास हा जो काही शब्द आहे तर कशापासून तयार झालेला आहे, तर समास हा शब्द सम अधिक अस या 2 शब्दांच्या एकत्रीकरणातून तयार झालेला आहे। ठीक आहे, ठीक आहे। तर हे जे काही समास टॉपिक अगदी महत्वाचा आहे, आपला स्कोरिंग वाला सब्जेक्ट आहे, त्यामुळे प्रत्येक टॉपिक व्यवस्थित अभ्यासणं आपल्याला गरजेचं असणार आहे। ओके, त्याच्यामुळे सम अधिक अस हे 2 शब्दांचे एकत्रीकरण करून समास नाव तयार झालंय, म्हणूनच याला आपण म्हणणार एकत्रीकरण करणे किंवा एकत्रित करणे। मग कोणाला एकत्रित करतो, कमीत कमी 2 शब्दांना एकत्रित करतो, त्यालाच आपण काय म्हणतो, समास असं म्हणतो। ठीक आहे, शिकायला सुरुवात करूयात आपण। चला, सगळ्यात पहिले आपण व्याख्या जाणून घेऊयात। ओके, व्याख्या काय असणार आहे, सगळ्यात पहिले समास म्हणजेच काय, तर 2 किंवा अधिक पदे परस्पर संबंधांमुळे एकत्रित करण्याला आपण काय म्हणत असतो, समास असं म्हणत असतो। काय सांगितले, कमीत कमी पद म्हणजेच शब्द। ओके, कमीत कमी 2 शब्दांचा एकमेकांशी संबंध आहे, म्हणून त्यांना आपण एकत्रित करतो। एकत्रित करतो म्हणजे शेजारी शेजारी ठेवतो, म्हणून एकत्रित झाले ना, शेजारी शेजारी ठेवलं तर एकत्रित झाले। मग याला आपण काय म्हणणार, समास असं म्हणणार। बघा, समासामध्ये एक जोड शब्द बनवलेला असतो। जोड शब्द बनवलाय म्हणजे की वेगवेगळे 2 शब्द एकत्रित केल्यानंतर त्यांना दोघांना मिळून एक अर्थ प्राप्त होतो, त्याला आपण समास असं म्हणतो। म्हणून समासामध्ये जो काही सामासिक शब्द बनतो, तर तो सामासिक शब्द एक जोड शब्द बनलेला असतो। त्या शब्दांतील परस्पर संबंध दाखविणारे शब्द किंवा विभक्तीचे प्रत्यय आपण काय करतो, गाळत असतो। फक्त विग्रहाच्या वेळी मात्र आपल्याला ते जे काही विभक्ती प्रत्यय लागतात त्याची स्पष्टता आपल्याला विग्रहाच्या वेळी करावी लागते, तर त्यालाच आपण काय म्हणणार, समास असं म्हणणार। कळालंय, समासमध्ये काय असतं, 2 शब्द परस्पर संबंधामुळे एकत्रित केले जातात। ते जेव्हा एकत्रित केले जातात, एकत्रित केल्याच्या नंतर त्यांना एक अर्थपूर्ण अर्थ प्राप्त होतो। ते जेव्हा वेगळे असतात, वेगवेगळे अर्थ, त्यांचा परस्पर संबंध येतो, म्हणून एकत्रित केलं जातं, तेव्हा त्याला एक अर्थ प्राप्त होतो। सामासिक शब्द जेव्हा लिहितो तेव्हा प्रत्यय लिहत नाही, पण जेव्हा विग्रह करतो तेव्हा मात्र त्याची स्पष्टता आपल्याला तिथे करावीच लागते।
तर हेच आपण या स्लाइड मध्ये शिकलो आहोत. त्याच्यानंतर आपण पाहूया सामासिक शब्द म्हणजेच काय. समास बघितला आपण, कमीत कमी 2 शब्द किंवा कमीत कमी 2 पद परस्पर संबंधामुळे एकत्रित आणण्याला आपण समास असं म्हणतो. मग सामासिक शब्द म्हणजे तोच शब्द जो एकत्रित आणलाय. तर त्याची व्याख्या बघा, शब्दांच्या एकत्रीकरणाने जो एक जोड शब्द तयार होतो त्या सामासिक शब्दाला त्याला काय म्हणतो आपण, सामासिक शब्द असं म्हणतो. कमीत कमी 2 शब्दांचं एकत्रीकरण, जो एक जोड शब्द तयार होतो, एकत्रीकरण करून जो एक शब्द तयार होतो त्या पूर्ण शब्दाला आपण काय म्हणणार, सामासिक शब्द असे म्हणणार. बरं, मग हा जो काही सामासिक शब्द 2 शब्दांचं एकत्रीकरण करून तयार झालेला आहे, तर मग ह्याच्या नंतर आपली वेळ येते ते म्हणजे विग्रह शिकायची. विग्रह म्हणजेच काय, तर बघा, सामासिक शब्द कोणत्या शब्दांपासून तयार झाला आहे हे स्पष्ट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, त्याची फोड करावी लागते. जो सामासिक शब्द तयार झालाय म्हणजे 2 शब्द शेजारी शेजारी ठेवलेले असतात, मग हा सामासिक शब्द कोणापासून तयार झालाय, त्याचा विग्रह काय होतो, त्याला कुठला प्रत्यय लागतो, हे विशद करून सांगणं, स्पष्ट करून सांगणं, म्हणून आपल्याला तेव्हा त्याची फोड करावी लागते. मग याच फोड करून दाखविण्याच्या पद्धतीला आपण काय म्हणणार, विग्रह असं म्हणणार. फोड याचाच पर्यायी शब्द विग्रह आहे, हे विसरू नका, वेगळं नाहीये. फोड म्हणजेच काय, फोड म्हणजेच विग्रह. ओके, तर बघा, समासात किमान 2 पदे एकत्र येणं आवश्यक आहे. समास तयार होण्यासाठी सामासिक शब्द गरजेचा असतो. सामासिक शब्दामध्ये अट काय आहे, कमीत कमी 2 शब्दांचं एकत्रीकरण पाहिजे, कारण समास म्हणजेच एकत्र करणं. मग एकत्र एकाच शब्दाला कसं काय करणार आपण, त्याच्यातच तो मिक्स करणार का, नाही ना. म्हणून कमीत कमी 2 शब्द 2 पद एकत्रित येणं गरजेचं आहे. क्लिअर इथपर्यंत. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत की अख्ख्या समास टॉपिक मध्ये आपल्याला काय शिकायचंय, तर तोच चार्ट मी तुमच्या समोर आणलेला आहे. ठीक आहे, आपल्या बॅच मध्ये कुठलीही बॅच असू द्या, आतापर्यंत 12 बॅचेस आपल्या झालेल्या आहेत. प्रत्येक बॅच मध्ये प्रत्येक टॉपिक शिकवत असताना पहिला अर्धा तास तर माझा काय होतो, कन्सेप्ट क्लिअर करण्यात, पाया मजबूत करण्यातच जातो. त्याच्यानंतर आपण मेन मुद्द्याला, मेन टॉपिकला हात घालतो. हवं तर तुमचे जे विद्यार्थी मित्र असतील ओळखीचे त्यांना तुम्ही विचारू शकता. काही पाया बेस जर क्लिअर नसेल आपला तर पुढे जाण्यात काहीच अर्थ नाहीये. त्याच्यामुळे आधी आपण काय करणार आहोत, प्रत्येक टॉपिकचे बेसिक जे काही गोष्टी आहेत त्या क्लिअर केल्यानंतरच टॉपिक शिकवायला सुरुवात करणार आहे आपल्या परिवर्तन बॅच मध्ये. तर पाहूयात आपल्याला समास टॉपिक मध्ये काय काय शिकायचंय. तर सगळ्यात पहिलं महत्वाचे, समासाचे मुख्य प्रकार किती, हा पहिला प्रश्न तुमचा इथं क्लिअर झाला. काय, समासाचे प्रकार किती आहेत, तर समासाचे मुख्य 4च प्रकार आहेत. याच्यावर आतापर्यंत खूप जास्त प्रश्न विचारून झालेले आहेत, खूप जास्त प्रश्न. ठीक आहे, तर समासाचे मुख्य प्रकार 4 आहेत. पहिला आहे अव्ययीभाव समास, दुसरा आहे तत्पुरुष समास, तिसरा आहे द्वंद्व समास आणि चौथा आहे बहुव्रीही समास. तर हे 4 काय आहेत, समासाचे मुख्य प्रकार आहेत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपले जेवढे होतील या 4 मध्ये तेवढे आपण क्लिअर करणार आहोत. आणि बाकी सगळं तर तुम्ही येणार आहातच आपल्या परिवर्तन बॅच मध्ये, तिथे पूर्ण आपण परत पहिल्यापासून डिटेल मध्ये शिकणार आहोत. ओके, तर बघा, सगळ्यात पहिला आहे अव्ययीभाव समास. इथं का बरं सगळं ब्लँक सोडलंय, कारण एकदम सोपं आहे म्हणून ब्लँक सोडले असं म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे, काय नाही. तर अव्ययीभाव समासामध्ये काय असतं, तर सगळ्यात पहिले काय, 2 शब्दांचं एकत्रीकरण असतं. तर दुसऱ्या शब्दाला काय असतं, पूर्वी लागून आलेला एक शब्द असतो म्हणजे उपसर्ग असतो. अव्ययीभाव समासातील सामासिक शब्द कसा असतो, मग लक्षात ठेवण्यासाठी कसा असतो, उपसर्ग रूपी असतो. आणि अव्ययीभाव समासातील जो सामासिक शब्द जर आपण एखाद्या वाक्यामध्ये वापरला तर तो क्रियाविशेषण अव्ययाचं काम करतो. पुढे डिटेलमध्ये आपण शिकणार आहोत. त्याच्यानंतर दुसरा मुख्य प्रकार आहे तत्पुरुष समास. तत्पुरुष समासाचे काय होतं, 2 गटात वर्गीकरण केलं जातं. पहिला आहे व्याधिकरण तत्पुरुष, दुसरा आहे समानाधिकरण तत्पुरुष. पुढे डिटेलमध्ये शिकणार आहे. इथं चार्ट मध्ये आपण सगळं घेतलं म्हणून एक्सप्लेन करावंच लागणार. तर बघा, व्याधिकरणचा अर्थ काय आणि समानाधिकरणचा अर्थ काय. व्याधिकरण म्हणजेच काय, तर याच्यामध्ये जे काही सामासिक शब्द येतील ह्या प्रकारांमध्ये, तर व्याधिकरण म्हणजे ते सामासिक शब्द वेगवेगळ्या विभक्ती प्रत्ययामध्ये असणार आहे. व्याधिकरण म्हणजे वेगवेगळी विभक्ती. विग्रह करताना
दोन्ही शब्दांना वेगवेगळी विभक्ती लागणार. त्याच्यानंतर आहे समानाधिकरण तत्पुरुष, म्हणजे समान म्हणजे सारखं सारखं, नावातच ट्रिक आहे की नाही. सामासिक शब्दातील दोन जे शब्द आहेत ते सारख्या सारख्या विभक्तीत म्हणजे प्रथमाच विभक्तीमध्ये असणार आहे. याचा एकच उपप्रकार आहे तो म्हणजे कर्मधारय समास. कर्मधारय समासाचा एक उपप्रकार आहे द्विगु, त्याला म्हणतात संख्यापूर्व समास. पुढे डिटेलमध्ये शिकणार आहोत. त्याच्यानंतर आहे द्वंद्व समास. द्वंद्व समासाचे 3 प्रकार पडतात: इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व. इतरेतर द्वंद्व समासामध्ये काय असतं तर दोन शब्दांचा विग्रह करत असताना त्या दोन शब्दांच्या मध्ये आणि व यासारखे समुच्चय बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयव्याचे अविकारी शब्द वापरले जातात. ओके. त्याच्यानंतर आहे वैकल्पिक द्वंद्व समास. वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये जे दोन शब्द दिलेले असतात ते दोनही शब्द विकल्प असतात एकमेकांसाठी, म्हणजे एका वेळी एकच शब्द घेतला जातो, म्हणजे त्याला आपण विरुद्धार्थी शब्द म्हणू शकतो. सत्यासत्य, धर्माधर्म, न्यायान्याय, खरे खोटे हे सगळे शब्द, पाप पुण्य वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये येतात. खरे किंवा खोटे म्हणजे या वैकल्पिक द्वंद्व मध्ये जो काही सामासिक शब्द बनणार आहे तर त्या सामासिक शब्दाचा विग्रह करत असताना त्या दोन शब्दांच्या मध्ये किंवा हे विकल्प बोधक अविकारी शब्द, याच्यामधील अविकारी शब्द आपण वापरणार. त्याच्यानंतर आहे आपला समाहार द्वंद्व समास. आहारातील जास्तीत जास्त म्हणजे आहारातील पदार्थांचा समावेश याच्यामध्ये होतो आणि याच्यामध्ये ते शब्द येतात की विग्रह करत असताना त्या शब्दांव्यतिरिक्त इतर किरकोळ कारकोळ गोष्टींचा आपोआप समावेश होतो, असे शब्द या समाहार द्वंद्व समासामध्ये येतात. त्याच्यानंतरचा आपला शेवटचा समासाचा मुख्य प्रकार आहे बहुव्रीही समास. तर बहुव्रीही समासामध्ये आपल्याला पाहायचं आहे की इथं 4 प्रकार पडतात बहुव्रीही समासाचे. पहिला विभक्ती बहुव्रीही, दुसरा आहे नन बहुव्रीही, तिसरा सह बहुव्रीही आणि चौथा आहे प्राब्दी बहुव्रीही. विभक्ती बहुव्रीही म्हणजेच काय तर याच्यामध्ये समानाधिकरण व्याधिकरण सेम आपल्याला इकडचं शिकायचंय. समानाधिकरण व्याधिकरण म्हणजेच काय, विग्रह करताना सारखे सारखे विभक्ती प्रत्यय लागतात, विग्रह करताना वेगवेगळे विभक्ती प्रत्यय लागतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे नन बहुव्रीही म्हणजे नकार दाखवला जातोय, त्याचा आपल्याला अर्थबोध करून घ्यायचा आहे. तिथे उपसर्गावरून अ न नी हे उपसर्ग इथे लक्षात ठेवायचे. सह बहुव्रीही इथे सुद्धा हा समास उपसर्गावरूनच ओळखायचा आहे. सह यासारखे उपसर्ग त्याच्यामध्ये असतात. त्याच्यानंतर आहे प्राब्दी बहुव्रीही, हाही समास उपसर्गावरूनच ओळखायचा आहे. प्र, परा, अप, सु यासारखे उपसर्ग याच्यामध्ये असतात. तर हे सगळं आपल्याला शिकायचं आहे समास टॉपिक मध्ये. आज जेवढं शिकून होईल तेवढं आपण शिकणार आहोत. ठीक आहे. अव्ययीभाव समासामध्ये काय असतं, दिलेल्या दोन शब्दांपैकी प्रथम पद प्रधान असतं. काय असतं, प्रथम पद प्रधान असतं. त्याच्यानंतर तत्पुरुष समासामध्ये काय असतं, दिलेल्या दोन शब्दांपैकी द्वितीय पद प्रधान असतं. हेच आपल्याला शिकायचंय ना, कोणतं पद प्रधान आहे ते कसं ओळखायचं, यासाठीच मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे. त्याच्यानंतर आहे द्वंद्व समास. द्वंद्व समासामध्ये काय असतं तर दिलेली दोन्ही पदे प्रधान असतात म्हणजे महत्वाची असतात. आणि बहुव्रीही समासामध्ये दोन्ही पदे महत्वाची नसून त्या दोन पदांवरून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. दोन्ही पदे महत्वाची नसून त्या दोन पदांवरून तिसऱ्या एकाच पदाचा बोध होतो, तेव्हा त्याला आपण बहुव्रीही समास असं म्हणतो. तर ही होती आपली बेसिक कन्सेप्ट. याच्या पुढे आता आपण खऱ्या अर्थाने समास टॉपिक शिकायला घेणार आहोत. इथपर्यंत सगळ्यांना सगळं क्लिअर आहे का? कारण खूप महत्वाचं हे सगळं समजणं, याच्यानंतरच पुढे आपण जाऊ शकतो. ओके, चलो आता खऱ्या अर्थाने आपण शिकायला सुरुवात करणार आहोत. सगळ्यात पहिले आपल्याला पाहायचं आहे अव्ययीभाव समास. अव्ययीभाव समासामध्ये मी तुम्हाला सांगितलं जो काही सामासिक शब्द बनत आहे, सामासिक शब्दामध्ये काय असतं, दोन शब्दांचं एकत्रीकरण असतं. त्या दोन शब्दांमध्ये प्रथम पद जेव्हा प्रधान आहे आपल्याला असं कळतं तेव्हा तो अव्ययीभाव समास असतो. याच्या बाबतीत काही गोष्टी आपल्याला महत्वाच्या लक्षात ठेवायच्या आहेत. त्या म्हणजेच या समासातील पहिले पद प्रधान असून ते उपसर्ग रूपी अव्यय असतं. म्हणजे पहिलं पद हे उपसर्ग असतं. उपसर्ग म्हणजे मूळ शब्दाच्या पूर्वी लागून आलेला शब्द. पुढे या सामासिक शब्दाचा वापर आपण काय करतो वाक्यामध्ये, क्रियाविशेषणासारखा करत असतो. एक्झाम मध्ये याच्यावर खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे की असा कोणता समास आहे
की त्या समासाचा सामासिक शब्दाचा वापर आपण वाक्यामध्ये क्रियाविशेषणासारखा करतो, किंवा अव्ययभाव समासातील सामासिक शब्दाचा वापर आपण वाक्यामध्ये डॅश डॅश म्हणून करतो. असाही याच्यावर 2 टाईपचा प्रश्न विचारलाय. कसाही विचारू दे, आपल्याला माहिती पाहिजे. बरोबर. चला पुढे. संस्कृत मधील शब्दात पहिले अव्यय असते व दुसरा शब्द विशेषण किंवा नाम असतं. आता संस्कृत उपसर्ग लागून जे काही अव्ययभाव समासाचा सामासिक शब्द बनलेला असतो, काय संस्कृत उपसर्ग लागून असं जेव्हा असतं तेव्हा काय असतं, दुसरा शब्द काय असतो, एकतर नाम असतो किंवा विशेषण असतं, आणि त्याच्या पूर्वी जे अव्यय म्हणजे उपसर्ग लागलेला असतो तो अव्यय असतो. ठीक आहे. परंतु जेव्हा मराठी उदाहरण येतं, म्हणजे मराठी अव्ययभाव समासातील सामासिक शब्द हा मराठी आहे. मराठी आहे म्हणजे मराठीतून उपसर्ग घेतलेला आहे. संस्कृत मधून घेतो मराठी उपसर्ग किंवा फारसी उपसर्ग, हे आपल्याला अव्ययभाव समासामध्ये शिकायचंय. ठीक आहे. बघा, मराठी उदाहरणामध्ये मात्र शब्दांची पुनरावृत्ती होते व दोन्ही शब्द हे काय असतात, नामच असतात. पुनरावृत्ती असते म्हणजे एकच शब्द परत तिथे दुसरा तोच घेतला जातो, त्या 2 शब्दांचं एकत्रीकरण केलं जातं. सेम सेम शब्द आहे मग ते वेगळे थोडी काम करणार आहेत, दोघंही नामच असतात. हा, आणि हे शब्द म्हणजे मराठी उपसर्ग लागून तयार झालेले शब्द बहुधा स्थळ, काळ किंवा रीतीवाचक असतात. म्हणजे एकतर त्या ठिकाणाचा बोध करून देतात, काळाचा बोध क्रिया कधी घडली, कोठे घडली आणि क्रिया कशी घडली याचा बोध करून देत असतात. ओके. आता आपण पाहणार आहोत अव्ययभाव समासातील सामासिक शब्द. सगळ्यात पहिले बघा, संस्कृत भाषेतील उपसर्ग. जे काही उपसर्ग लागणार आहेत ते उपसर्ग संस्कृत भाषेतून मराठीत घेतलेले आहेत. असे उपसर्ग आहेत आपले आ, यथा, प्रति. काय आ, यथा, प्रति असे उपसर्ग आहेत आपले, हे संस्कृत मधून घेतलेले आहेत अव्ययभाव समासातील सामासिक शब्दामध्ये. आलं लक्षात? तर बघा, इथं तुम्ही पाहू शकता, आ जन्म, जन्म आ जन्म, उपसर्ग लागलाय आ उपसर्ग लागलाय, क्रम यथाक्रम, न्याय यथान्याय, वर्ष प्रतिवर्ष, व्यर्थ, व्यर्थ हा शब्द वि अधिक अर्थ असा तयार झालेला आहे. ठीक आहे. तर इथं वि उपसर्ग जोडून आलेला आहे. ठीक आहे. उपसर्ग आहे म्हणून लगेच अव्ययभाव समास उत्तर द्यायचं नाही, कारण उपसर्ग हा आपला तत्पुरुष मध्ये पण लागतो, नन तत्पुरुष मध्ये आणि नन बहुव्रीही मध्ये सुद्धा लागतो. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचे की कुठला शब्द महत्वाचा आहे. आता याच्यावर एक ट्रिक आहे माझ्याकडे, सांगू? हा, तर कुठला शब्द महत्वाचा आहे हे कसं ओळखायचं, हवं तर लिहून घ्या तुम्ही लोक. बघा, सामासिक शब्दाचा विग्रह करताना आपण शेवटी ज्याच्यावर थांबतो तो शब्द महत्वाचा. काय, जेव्हा शब्दाचा विग्रह आपण करत असतो तेव्हा आपण ज्या शब्दावर थांबतो, शेवटी फायनल क्रिया, ज्या शब्दावर आपण थांबतो तो शब्द महत्वाचा असतो, तो शब्द प्रधान असतो. कळालं? तर बघा, आ जन्म, जन्मापासून, कुठे थांबलोय, जन्मापासून, पासून म्हणजे आवर थांबलोय, पहिलं पद प्रधान म्हणून अव्ययभाव समास. ट्रिक समजली? यथाक्रम, क्रमाप्रमाणे, कुठे थांबलो, क्रमाप्रमाणे, यथावर थांबलो म्हणून प्रथम पद प्रधान अव्ययभाव समास. यथान्याय, न्यायाप्रमाणे. त्याच्यानंतर व्यर्थ, अर्थाशिवाय, कुठे थांबलो, अर्थ, व्यर्थ म्हणजे अर्थाशिवाय, शिवाय म्हणजे विवर आपण थांबलो, पहिल्या शब्दावर थांबलो म्हणजे प्रथम पद प्रधान आहे असं आपल्याला इथे ओळखायचं आहे. फक्त हा एक शब्द अपवाद आहे की इथं प्रथम पदावर आपण थांबत नाहीये. प्रतिवर्ष, प्रत्येक वर्ष असं आपण म्हणतो. दुसऱ्या पदावर थांबलं म्हणून लगेच तत्पुरुष द्यायचं नाही, तर हा याच्यामध्ये आपल्या ट्रिक मध्ये अपवाद आहे असं लक्षात ठेवा. एवढंच आहे, बाकी काय नाही. ठीक आहे. ट्रिक एकदम सोपी आहे. विग्रह करताना आपण शेवटी ज्या शब्दावर थांबतो तो शब्द महत्वाचा आहे असं आपल्याला समजायचं आहे. क्लिअर? समजलंय? बघा आता, जन्मापासून, क्रमाप्रमाणे, न्यायाप्रमाणे, प्रत्येक वर्षी, अर्थाशिवाय, तर हे शब्द वाक्यात वापरले तर कालवाचक, क्रमाप्रमाणे रीत म्हणजे क्रिया कशी घडली, काळ म्हणजे क्रिया कधी घडली यांचा बोध करून देतात. समजलाय संस्कृत उपसर्ग? त्यानंतर आपण पाहणार आहोत अजून आ मरण म्हणजेच काय, मरेपर्यंत. इथं थांबलो आपण. प्रतिक्षण, प्रत्येक क्षणाला. प्रति वर्ष, प्रतिक्षण, प्रति हा उपसर्ग फक्त काय आहे आपल्याला अपवाद आहे ट्रिकला. यथाविधी, विधीप्रमाणे, स्टार्टिंगला थांबलो.
यथावकाश अवकाशाप्रमाणे. यावत जीव म्हणजेच काय, जीव असेपर्यंत. कुठे थांबलो, जीव असेपर्यंत, पहिल्या शब्दावर थांबलो म्हणून प्रथम पद प्रधान काय आहे, अव्ययीभाव समास. आला लक्षात, अव्ययीभाव समास इथं आपण शिकलेलो आहोत. क्लिअर आहे इथपर्यंत. अव्ययीभाव अजून पुढे शिकायचंय, कारण हा फक्त आपण संस्कृत उपसर्गच पाहिलेला आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत फारसी भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले अव्ययीभाव समासातील समासिक शब्द. बघा, बे, दर, बेला, गैर, बिन, हर, बर यांसारखे फारसी भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द अव्ययीभाव समासाची उदाहरणे आहेत. काय, बे, दर हे पाठ करू शकता तुम्ही उपसर्ग एका लाईन मध्ये. बे, दर, बेला, गैर, बिन, हर, बर असं तुम्ही पाठ करू शकता. बे, दर, बेला, गैर, बिन, हर, बर पाठ केलं ना, तुम्हाला लगेच तिथं क्लिक होतं. उपसर्ग कुठलाही विचारला तरी माहिती पाहिजे आपल्याला कुठल्या भाषेतून घेतलाय. तर हे उपसर्ग फारसी भाषेतून घेतलेले आहेत. बघा, दर साल म्हणजेच काय, दर साल प्रत्येक वर्षी. बेशक शंका न घेता, गैरहजर हजेरी शिवाय, बिनचूक चुकीशिवाय, बिन म्हणजे शिवाय, बर हुकुम हुकुमाप्रमाणे. इथं थांबलं. दररोज प्रत्येक दिवशी. हे काय आहेत आपले दर, बे, गैर, बिन, बर, दर हे काय आहेत, फारसी भाषेतून उपसर्ग घेऊन बनलेली अव्ययीभाव समासातील सामासिक शब्द आहेत. समजलंय. जिथं आपल्याला कळतं प्रथम पद प्रधान आहे तो आहे आपला अव्ययीभाव समास. त्याच्यानंतर मराठी भाषेतील उपसर्ग. मगाशीच सांगितल्या शब्दाची पुनरावृत्ती झालेली असते. द्विरुक्ती म्हणजेच काय, तर द्विरुक्ती म्हणजे पुनरावृत्ती. द्विरुक्ती म्हणजेच पुनरावृत्ती. मराठी भाषेतील पुनरावृत्ती किंवा द्विरुक्ती होऊन तयार झालेले शब्द क्रियाविशेषणाप्रमाणे वापरले जातात. कारण मराठी भाषेतील जो उपसर्ग बनतो तो अव्ययीभाव समासाचाच आहे ना. आणि स्टार्टिंगलाच आपण शिकलो चार्ट मध्ये की अव्ययीभाव समासातील सामासिक शब्दाचा वापर वाक्यात क्रियाविशेषणाप्रमाणे केला जातो. एम आय राईट. तर ही सुद्धा अव्ययीभाव समासाची उदाहरणं आहेत. बघा, घरोघरी, घर शब्दाची पुनरावृत्ती झालीये, घरोघरी प्रत्येक घरी. पानोपानी, पान शब्दाची पुनरावृत्ती झालीये, प्रत्येक पानात. गल्लोगल्ली, प्रत्येक गल्लीत, गल्ली शब्दाची पुनरावृत्ती झालीये. दारोदार, प्रत्येक दारात किंवा प्रत्येक दारी, दार शब्दाची पुनरावृत्ती झालीये. जागोजागी, प्रत्येक जागी, जागी या शब्दाची पुनरावृत्ती झालेली आहे. म्हणजे मराठी भाषेतील पुनरावृत्ती होऊन तयार झालेले अव्ययीभाव समासाचे हे सामासिक शब्द आहेत. तर हे प्रत्येक शब्द काय करतात, ठिकाणाचा बोध करून देतात. बरोबर. घरोघरी मातीच्या चुली, मातीच्या चुली आहेत कुठे, घरोघरी. ठिकाणाचा बोध झाला ना, कुठे, पानात, कुठे, गल्लीत, कुठे, दारात, कुठे, जागोजागी, प्रत्येक जागी. कळालं. अव्ययीभाव समास समजलेला आहे. पुढे शिकणार आहोत, अजून आपल्याकडे आहे वेळ. ओके. त्याआधी आपण हे जे काही आपली बॅच चालू आहे, परिवर्तन बॅच, टिक्कर मराठीची 13वी बॅच आहे. तर या बॅच मध्ये आपण कशा पद्धतीने शिकवतो हे दाखवण्यासाठीच आपले हे डेमो लेक्चर होता आहे. अजून पुढे कंटिन्यू करणार आहोत आपण. त्याआधी आपण पाहूयात की आपली ही जी काही परिवर्तन बॅच आहे, परिवर्तन बॅचची मूळ फी 2500 रुपये आहे. 2500 रुपयामध्ये तुम्हाला सगळे विषय, पोलीस भरतीचे इथे सगळ्या फॅकल्टी दिसत आहेत तुम्हाला, सगळे विषय बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत लाईव्ह स्वरूपात शिकवले जाणार आहेत. तर ही बॅच 2500 मध्ये तुम्हाला आहे. तर या 2500 वर सध्या आत्ताच्या घडीला काही ऑफर चालू आहे का, ही ऑफर जाणून घेण्यासाठी आपला एक ऑफिस नंबर आहे 8233007373. या नंबरवर कॉल करा. ऑफर काय आहे का या बॅच वर, ती ऑफरचा लाभ घ्या. ओके. तर या बॅच मध्ये आपण काय काय देणार आहोत विद्यार्थ्यांना ते थोडक्यात पाहूयात. तर बघा, पोलीस भरतीला 4 विषय असतात, मराठी, व्याकरण, अंकगणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान आणि सामान्य विज्ञान. तर या 4ही विषयांचे रोज लाईव्ह लेक्चर आपण 4 तास घेणार आहोत. तर हे 4 तासाचे लाईव्ह लेक्चर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये 1 वर्षभर रेकॉर्डेड स्वरूपात कितीही वेळा पाहू शकता. त्याच्यानंतर ही बॅच आपली 3+ महिन्यांची आहे. म्हणजे 3 महिन्यामध्ये जर आपली बॅच कव्हर झाली नाही तर आपण पुढे जोपर्यंत सिलेबस कम्प्लीट होत नाही विषय तोपर्यंत आपण लाईव्ह घेणार आहोत. त्यानंतर 3 वर्षाच्या पीवायक्यूचा अभ्यास या बॅच मध्ये तुमचा आपण करून घेणार आहोत. नंतर आहे दररोज टॉपिक नुसार MCQ तुम्हाला सोडवायला रिव्हिजन साठी भेटणार आहेत. टॉपिक जसे जसे कम्प्लीट होतील, टॉपिक कम्प्लीट झाल्यावर आपल्या त्या टॉपिकच्या सगळ्या PDF तुमच्यासाठी अभ्यासाला
त्वरित आपण तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत आपल्या ऍपमध्ये. त्यानंतर सगळ्या विषयांची पुस्तकं, सब्जेक्टिव्ह 5 आणि ऑब्जेक्टिव्ह 5 अशी 10 पुस्तकं तुम्हाला ई बुक स्वरूपात फ्री दिली जाणार आहेत, जेणेकरून तुम्हाला बाहेर कुठेही मार्केटमध्ये पुस्तकं शोधायची गरज पडणार नाही. त्यानंतर चालू घडामोडीचं मासिक, त्रैमासिक, सामासिक तुम्हाला फ्री भेटणार आहे. 100+ सराव प्रश्नपत्रिका संच तुम्हाला रिव्हिजनसाठी, तेही ऑल महाराष्ट्र रँकिंग देणार आहोत. डाऊट क्लिअरिंग सेशन आठवड्यातून एकदा होणार आहे. म्हणजेच काय, तर आपण आठवडाभर जे काही शिकतो तर ते तुम्हाला समजलंय की नाही समजले ते ऑन दी स्पॉट आपल्याला कळतच. पण जे विद्यार्थी मित्र आपले लाईव्ह लेक्चर रेकॉर्डिंग मध्ये पाहत असतात तर त्या विद्यार्थ्यांचे डाऊट आणि सगळ्याच विद्यार्थ्यांचे एकत्रित डाऊट आपण आपल्या शनिवारी म्हणजे आठवड्यातून एकदा डाऊट क्लिअर सेशनच्या वेळी आपण पाहत असतो. त्यानंतर कोर्स संपल्यावर 10 लाईव्ह मॉक टेस्ट तुम्हाला फ्री दिल्या जाणार आहेत. हे सगळं तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त 2500 रुपयामध्ये. यातही काही सध्या ऑफर चालू आहे का, ही ऑफर जाणून घेण्यासाठी कॉल करा आणि बॅच मध्ये ऍडमिशन घ्या. तर पुढे पाहूयात आपण अव्ययभाव समास. पहिला मुख्य प्रकार समासाचा आपला झाला होता. त्याच्यानंतरचा दुसरा प्रकार आहे आपला तत्पुरुष समास. ठीक आहे. तत्पुरुष समासामध्ये काय असतं, तर द्वितीय पद प्रधान. प्रथम पद प्रधान बघितलं आपण अव्ययभाव समासामध्ये, द्वितीय पद प्रधान आपण पाहणार आहोत तत्पुरुष समासामध्ये. तर बघा कन्सेप्ट काय आहे याची, तर या समासातील दुसरे पद प्रधान असून पहिला शब्द काय असतो, नाम. कंपॅरेटिव्हली स्टडी नेहमी करायचा जेणेकरून तुमच्या लक्षात राहतात. तर आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलं अव्ययभाव समास, त्याच्यातील सामासिक शब्द पहिला काय असतो, अव्यय, आणि दुसरा नाम किंवा विशेषण होतं. तर तत्पुरुष मध्ये काय आहे, पहिला शब्द नाव किंवा विशेषण असतं आणि विग्रह करताना त्याला कुठले प्रथमा व संबोधन सोडून इतर सर्व विभक्तीचे प्रत्यय लागतात. प्रथमा विभक्ती प्रत्यय रहित असते. ज्यांना थोडंफार माहिती असेल, आठवतंय ना, ज्यांना काहीच माहिती नाही टेन्शन घेऊ नका. आपल्या बॅच मध्ये आपण ABCD अ आ इ ई पासून म्हटलं तरी शिकवायला सुरुवात करू. तुमच्या हिशोबाने विद्यार्थी जसा असतो त्याच्याप्रमाणे शिक्षकाला शिकवायचं असतं, तर तेच काम आपण इथे करतो. तर प्रथमा प्रत्यय रहित असते आणि संबोधन फक्त अनेक वचनाला नो प्रत्यय असतो, म्हणून हे दोघं सोडून आपण सगळ्या विभक्तीचे प्रत्यय इथं लागतात विग्रह करताना. तर बघा समासाचा विग्रह करताना अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय आपल्याला लिहावा लागतो. ऑब्विसली तो लिहावाच लागणार. जेव्हा सामासिक शब्द लिहितो तेव्हा विग्रह करत नाही, पण मात्र जेव्हा त्या शब्दांचा विग्रह करतो तेव्हा मात्र जो काही विभक्ती प्रत्यय आपल्याला लागलेला असतो, गाळलेला शब्द, त्याची स्पष्टता आपल्याला तिथं करावीच लागते. तर पाहूयात आपण तत्पुरुष समासाचे 2 गटात वर्गीकरण केलं जातं. पहिला आहे व्याधिकरण तत्पुरुष आणि दुसरा आहे समानाधिकरण तत्पुरुष. व्याधिकरण म्हणजे त्याच्यामध्ये जे काही विग्रह करू आपण 2 शब्दांचा वेगवेगळ्या विभक्तीमध्ये येणार, आणि समानाधिकरण म्हणजेच काय, विग्रह सारख्या सारख्या विभक्तीमध्ये येणार. तर पाहूयात आपण सगळ्यात पहिलं जे आहे व्याधिकरण तत्पुरुष. तत्पुरुष समासातील शब्दांचा विग्रह करताना दोनही शब्द जेव्हा वेगवेगळ्या विभक्तीत येत असतील तर त्या विभक्ती तत्पुरुष समासाला आपण व्याधिकरण तत्पुरुष असे म्हणतो. आताच सांगितलं मी, विग्रह केल्यावर आपल्याला दिसतं की पहिला शब्द आणि दुसरा शब्द दोघही वेगवेगळ्या विभक्तीत आहेत, म्हणून तर त्याला नाव दिलंय व्याधिकरण. या प्रकारामध्ये विभक्ती तत्पुरुष, उपपद तत्पुरुष, नन तत्पुरुष, अलुक तत्पुरुष या 4 प्रकारांचा समावेश होतो. व्याधिकरण मध्ये 4 प्रकार पडतात. विभक्ती तत्पुरुष म्हणजे विभक्तीचे प्रत्यय लागतात. उपपद तत्पुरुष म्हणजे विग्रह करताना नारा नारी नारे प्रत्यय लागतो आणि हे शब्द क्रियापद म्हणून वापरले जाऊ शकत नाही, म्हणून तर याचं दुसरं नाव आहे कृदंत तत्पुरुष. नन तत्पुरुष मध्ये नकार दाखवलेला असतो, उपसर्ग असतात याच्यामध्ये, आणि अलुक तत्पुरुष मध्ये ईचा लोप होत नाही. हे सगळं डिटेलमध्ये आपल्याला पाहायचं आहे. तर आज जेवढं होईल तेवढं पाहूयात, बाकी सगळं आपण डिटेलमध्ये बॅच मध्ये तर पाहणारच आहोत. येताय ना तुम्ही सगळे माझ्यासोबत परिवर्तन बॅच मध्ये? पूर्ण बेसिक पासून शिकूयात आपण तिकडे. ठीक आहे. पहिला आहे आपला विभक्ती तत्पुरुष. तत्पुरुष समासाचा पहिला प्रकार व्याधिकरणचा पहिला विभक्ती तत्पुरुष. प्रथमा नाहीये, डायरेक्ट द्वितीया. सुख प्राप्त 2 शब्द आहेत. ट्रिक लक्षात ठेवायची, विग्रह करताना ज्या शब्दावर थांबतो तो शब्द महत्वाचा. सुख प्राप्त, सुखाला प्राप्त. दुसऱ्या शब्दावर थांबलो म्हणजे द्वितीय पद प्रधान आला की नाही. सुखाला प्राप्त, ला हा द्वितीय विभक्तीचा प्रत्यय लागलाय म्हणून त्याला म्हणायचंय विभक्ती तत्पुरुष. कुठली विभक्ती तत्पुरुष? द्वितीय विभक्ती. तोंडपाठ, विग्रह काय होतो? तोंडाने पाठ.
ने तृतीय विभक्तीचा प्रत्यय. कपाळ करंटा, कपाळाने करंटा, ने तृतीय विभक्तीचा प्रत्यय लागलाय. विग्रह काय होतोय तो विग्रह तुम्ही पाठ करा किंवा लक्षात ठेवा जर तुम्हाला माहिती नसेल तर. ईश्वर निर्मित, ईश्वराने निर्माण केलेला. विग्रह करताना ने हा तृतीय विभक्तीचा प्रत्यय लागलाय. गुणहीन, गुणानेहीन, ने तृतीय विभक्तीचा प्रत्यय. क्रीडांगण, क्रीडाने अंगण आहे का आता? अर्थपूर्ण बघायचंय. क्रीडेसाठी अंगण, साठी चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास आहे म्हणून चतुर्थी विभक्ती. कृष्णार्पण, कृष्ण आणि अर्पण दोन शब्द एकत्रित आलेले आहेत. कृष्णाला अर्पण, ला सलाते सलानाते प्रत्यय चतुर्थी विभक्तीचा आहे. व्याधिकरणचा प्रकार का म्हटलं? कारण हा आहे द्वितीय विभक्ती आणि हा शब्द आहे प्रथमा विभक्ती. दोन्ही शब्द वेगवेगळ्या विभक्तीत आहेत म्हणून त्याला व्याधिकरण मध्ये टाकलंय. कळालं? त्यानंतर तपाचरण, विग्रह काय होतो? तपासाठी आचरण, साठी चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास आहे. ब्राह्मण भोजन, विग्रह काय होतो? ब्राह्मणासाठी भोजन. इथं थांबलो, द्वितीय पदावर थांबलो म्हणून द्वितीय पद प्रधान. ब्राह्मणासाठी भोजन, साठी चतुर्थी विभक्ती. मेंढवाडा जास्तीत जास्त वेळा एक्झामला विचारून झालाय. मेंढ्यांसाठी, कोणासाठी वाडा? मेंढ्यांसाठी वाडा. जिथं थांबतो ते पद महत्वाचं. कुठला प्रत्यय लागलाय? साठी चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास आहे. ठीक आहे, किंवा चतुर्थी विभक्ती प्रतिरूपक शब्द योग्य अव्यय आहे. सलाते सलाना त्याचं काम साठी शब्द करतोय इथे. क्लिअर? पुढे पोळपाट, पोळ्यांसाठी पाठ चतुर्थी विभक्ती. जन्म स्वभाव, जन्माला स्वभाव, जन्मासाठी स्वभाव असा विग्रह होईल का? नाही, तो त्याचा जन्म स्वभाव आहे आपण म्हणतो ना, म्हणजे जन्मापासून असलेला स्वभाव. पासून म्हणजे ऊन प्रत्यय लागलाय पंचमी विभक्तीचा. लंगोटी यार म्हणजे लंगोटी असल्यापासूनचा यार म्हणजे मित्र. लंगोटी असल्यापासून ऊन प्रत्यय लागलाय पंचमी विभक्ती. गर्भगळीत, गर्भातून गळीत, गर्भाला गळीत, गर्भाने गळीत कुठलाही प्रत्यय घेऊ नका. अर्थपूर्ण जिथं होईल तोच प्रत्यय घ्यायचा आहे. गर्भातून गळीत म्हणजे ऊन प्रत्यय लागलाय पंचमी विभक्ती. चोर भय, कोणापासून भीती आहे? चोरांपासून. पासून म्हणजे ऊन प्रत्यय लागलाय पंचमी विभक्ती. सोपय, हे सगळं डिटेलमध्ये, अजून डिटेलमध्ये, हे तर डिटेलमध्ये बघतो, अजून डिटेलमध्ये आपण आपल्या या परिवर्तन बॅच मध्ये पाहणार आहोत. पुढे आहे बघा, जन्मखोड म्हणजे जन्मापासून खोड, जन्मापासून खोड ऊन प्रत्यय पंचमी विभक्ती. पिंपळ पान, कोणाचं पान? पिंपळाचे पान. चे चाचीचेच्या षष्टी विभक्तीचा प्रत्यय म्हणून षष्टी विभक्ती. तोंड सुख, आता तोंडाने सुख, तोंडाला सुख, तोंडात सुख असं काय आहे का? काय? तोंडाचे, तोंडाचे सुख. षष्टी विभक्तीचा प्रत्यय लागलाय म्हणून षष्टी विभक्ती म्हणायचं त्याला, तत्पुरुष समास. कोणाचा पुत्र? राजाचा पुत्र, षष्टी विभक्ती. गृहप्रवेश, कुठं प्रवेश केलाय? घरात प्रवेश केलाय, गृहात प्रवेश. आ सप्तमी विभक्तीचा प्रत्यय लागलाय त म्हणून सप्तमी विभक्ती तत्पुरुष समास आहे हा शब्द. गाव देवी, कुठली देवी? गावातील देवी, सप्तमी विभक्ती तत्पुरुष. वनभोजन, कुठला भोजन? वनातील भोजन, सप्तमी विभक्ती. पान कोंबडा, कुठला कोंबडा? पाण्यातील कोंबडा. त या पैकी प्रत्यय लागलाय सप्तमी विभक्ती आहे. ठीक आहे, समजतंय? विभक्ती प्रत्यय लागलेत म्हणून ज्या ज्या विभक्तीचा प्रत्यय विग्रह करताना लागलाय म्हणून त्याला त्या विभक्तीचं नाव दिलेलं आहे. इकडे आपण पाहिलंच आहे. ओके, क्लिअर? त्याच्यानंतर आहे अलुक तत्पुरुष. अ म्हणजे नाही, लुकचा काय अर्थ होतो? लुक म्हणजे लोप पावणे, लुक म्हणजे लोप पावणे आणि अ म्हणजे नाही. ठीक आहे, जे लोप पावत नाही. आतापर्यंत आपण पाहिलं विग्रह करताना प्रत्यय लागतो, पण जेव्हा सामासिक शब्द लिहितो तेव्हा प्रत्यय आपल्याला काढून टाकावा लागतो. पण या समासामध्ये असं आहे की जो काही ई प्रत्यय लागणार आहे विग्रह करताना तो ई प्रत्यय सामासिक शब्दामध्ये सुद्धा घेतो आपण दुसरी वेलांटी मध्ये. त्याला म्हणतात अलुक तत्पुरुष. तत्पुरुष समास तयार करताना पूर्व पदाचा विभक्ती प्रत्यय आपण लोप करतो, बरोबर. परंतु ज्या तत्पुरुष समासामध्ये पूर्व पदाच्या सप्तमीचा ई हा विभक्ती प्रत्यय लोप होत नाही
त्याला आपण अलुक तत्पुरुष समास असे म्हणतो. लोप न पावणारे अलुक असा त्याचा विग्रह आहे. शब्द जर तुम्ही पाहिले, पंकेरुह हा सामासिक शब्द आहे, बरोबर. मध्ये काय आलाय, ए आलाय. ए म्हणजे अ अधिक ई. ईचा लोप झालेला नाहीये, विग्रह करताना पण घेतोय, संधी म्हणजे सामासिक शब्दामध्ये सुद्धा ई आलाय, म्हणून याला म्हणायचं अलुक तत्पुरुष समास. कर्मणी प्रयोग दुसरी वेलांटी आलेली आहे, कर्तरी प्रयोग सुद्धा याच्यामध्येच आहे. तोंडी लावणे म्हणजे बघा, तोंडी ई आलेला आहे, मराठीतील उदाहरण हे आपलं तोंडी. तर काय झालेलं आहे, जिथं ईचा लोप होत नाही त्याला आपण म्हणतो अलुक तत्पुरुष समास. डिटेलमध्ये, अजून डिटेलमध्ये आपण आपल्या परिवर्तन बॅच मध्ये पाहणार आहोत. त्यानंतरचा प्रकार आहे उपपद तत्पुरुष, त्याला कृदंत तत्पुरुष. थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला सांगितलं की विग्रह करताना नारा नारी नारे प्रत्यय लागतो, पण या शब्दांचा वापर आपण वाक्यामध्ये डायरेक्ट क्रियापद म्हणून नाही करू शकत, ते वाक्याचा अर्थ पूर्ण नाही करत, त्यांना सहाय्यक क्रियापद आपल्याला वाक्यात घ्यावंच लागतं. तर ते पाहूयात आपण. बघा, ज्या तत्पुरुष समासातील दुसरे पद हे प्रधान असतं व ते धातू साधित किंवा कृदंत असतं आणि ते स्वतंत्र क्रियापद म्हणून आपण वाक्यात वापरू शकतो का, नाही. त्याच्यामुळे तर संयुक्त क्रियापद तयार झालं. धातू साधित वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही म्हणून संयुक्त क्रियापद तयार झालं. बघा, त्यालाच आपण उपपद किंवा कृदंत तत्पुरुष असे म्हणतो. शेवटी येणारा जो शब्द आहे, जो विग्रह आहे, त्याला धातू आणि त्याला प्रत्यय लागतो म्हणून तो धातू साधित तयार होतो, त्यालाच आपण म्हणतो कृदंत तत्पुरुष म्हणजेच उपपद तत्पुरुष. बघा, शब्द आहे नीरज, एक्झामला विचारला जातोय. ग्रंथकार, नीरज म्हणजे निरात जन्मणार, नीर म्हणजे पाणी, पाण्यात जन्मणारा, जन्मणारीची क्रिया म्हणजे धातू झाला, त्याला नारा नारी पैकी नारा प्रत्यय लागला. ग्रंथकार, ग्रंथ करणारा, कर हा धातू झाला, त्याला नारा नारी नारे प्रत्यय लागला. लाच खाऊ, लाच खाणारा, खा हा धातू आहे, नारा प्रत्यय लागलाय. पंकज, याचा विग्रह काय होतो, पंकात जन्मणारे. पंकज म्हणजे चिखल, पंक म्हणजे चिखल, चिखलात जन्मणारे कोण असतं, कमळ असतं. विग्रह करताना जन्मण्याची क्रिया, जन्म हा धातू झाला इथे, त्याला नारे प्रत्यय लागलाय. द्विज म्हणजे दोनदा जन्मणारा, जन्म धातू, नारा प्रत्यय लागलाय. दोनदा जन्मणारे कोण असतात, पक्षी, ब्राह्मण आणि दात असतात. मार्गस्थ म्हणजे मार्गावर असलेला. तर इथं आपण पाहू शकतो असण्याची क्रिया, त्याला मार्गावर असणारा असा सुद्धा प्रत्यय लागतो. तर याला आपण म्हणतो उपपद तत्पुरुष. काय, विग्रह करताना धातूला नारा नारी नारे प्रत्यय लागतो, हा वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही, म्हणूनच याला कृदंत तत्पुरुष किंवा उपपद तत्पुरुष असं म्हणत असतो. क्लिअर इथपर्यंत. बाकी नं तत्पुरुष, मध्यम पद लोपी, कर्मधारय आणि द्विगु आपला राहिलेला आहेच. ओके, तर ठीक आहे. आपलं ही जी काही बॅच आहे, आपण या बॅच मध्ये काय करणार आहोत, पूर्ण डिटेल मध्ये घेणार आहोत. सगळे टॉपिक आपले मराठी व्याकरणाचे सगळे टॉपिक 3 महिन्याच्या आतमध्ये आपण क्लिअर करणार आहोत. प्लस रिव्हिजन शब्दसंग्रहांची खूप सारी आपण या बॅच मध्ये घेणार आहोत. समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी, वाक्प्रचार, अलंकारिक शब्द, पिलूदर्शक शब्द, ध्वनीदर्शक शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, लेखक व त्यांची टोपण नावे, ग्रंथ व त्यांचे लेखक, या सगळ्या गोष्टींची खूप सारी रिव्हिजन आपण आपल्या परिवर्तन बॅच मध्ये घेणार आहोत. तर बॅचची मूळ फी 2500 आहे. अजूनही सांगते, ज्यांना ज्यांना काही ऑफर आहे का बघा, या ऑफिस नंबरवर कॉल करा आणि ऑफरचा फायदा घ्या, बॅच मध्ये ऍडमिशन घेऊन टाका. कारण येणारी जी भरती आहे धावती आहे, कधी पण पडेल भरती, व तोपर्यंत आपला अभ्यास क्लिअर झाला पाहिजे. तर बघा, बाकी आपला जो काही हा समास टॉपिक राहिलेला आहे, स्टार्टिंग पासूनच सगळा व्यवस्थित डिटेल मध्ये पुन्हा आपण आपल्या परिवर्तन बॅच मध्ये शिकणार आहोत. तर चला आता डायरेक्ट भेटूयात आपण आपल्या परिवर्तन बॅच मध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट.